श्रेयाचं आणि रोहनचं लव्ह मॅरेज झालं होतं. श्रेयाची आणि रोहनची 8 वर्षाची संसार सोपानवाट सुखाने चालली होती. एक मुलगा होता. छोटं घर होतं, पण प्रेम भरपूर होतं असं वाटायचं श्रेयाला. पण एक दिवस रोहननं सांगितलं, मी दुसरं लग्न केलंय. ती मला समजते, तू फक्त जबाबदारी वाटतेस. श्रेयाचा जमिनीवरचा विश्वासच उडला. ती गप्प राहिली, पण मनात कोसळलेली. रोहनच्या नव्या बायकोचं सुख साऱ्यांना दिसत होतं, पण श्रेयाचं दुःख कोणालाच जाणवत नाही. तिनं एकट्यानं मुलाला वाढवलं, नोकरी केली, समाजाच्या टोमण्यावर संयम ठेवला. आज ती खंबीर आहे, पण मनात एक शून्य आहे. ती म्हणते, तिचं सुख झळाळते, पण माझं दुःख सावलीसारखं आहे, दिसत नाही, पण सोबत असतं. ही कथा आहे एका स्त्रीच्या आयुष्यातल्या दुःखाची, जे तिनं हसत हसत झेललं, कुणालाही न दाखवता.